मणिनिधाना स्वजन वनचंदना आराध्यलिंगा किंवा सज्जन वनचंदना आराध्यलिंगा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये गीतेच्या 10व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी मंगल केलेला आहे किंवा नमन केलेलं आहे। काही ठराविक अध्याय आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मंगल केलेलं आहे, त्यापैकी महत्त्वाचा असा हा 10वा अध्याय आहे। ज्ञानेश्वर महाराज हे जे होते ते गुरु आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद मानत नव्हते आणि म्हणून गुरूंचं वर्णन करत असताना जसं देवाचं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु हे परमात्मा स्वरूप आहेत अशा भावनेनेच वर्णन केलेलं आहे। 18व्या अध्यायात सुद्धा तशाच पद्धतीचं वर्णन आपल्याला सापडतं। तेव्हा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंचं वर्णन केलेलं आहे। पहिल्या 5 ओव्या ज्या आहेत त्या संस्कृत प्रचूर शब्दाने युक्त अशा ओव्या आहेत। जशा 18व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या संस्कृत प्रचूर शब्दाने युक्त आहेत, त्याप्रमाणे यासुद्धा ओव्या संस्कृत प्रचूर आहेत। थोड्याशा समजायला कठीण अशा ओव्या आहेत, म्हणून आपण थोड्याशा हळूहळू चिंतन करतो आहे। निवांत घेतल्या 2 ओव्याचं चिंतन आपल्या पहिलं झालेलं आहे। या 2 ओव्यामधून ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरूंच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। आता 3री ओवी आपल्याला पाहायची आहे। ज्ञानोबाराय 3ऱ्या ओवीमध्ये सद्गुरूंचं वर्णन करतात। नमो जगतखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा। ज्ञानोबाराय श्रीगुरूंना म्हणतात, आपण कसे आहात? नमो जगतखिल पालना, संपूर्ण अखिल जगताचं पालन करणारे आपण आहात। त्यानंतर पुढे म्हणतात मंगळमणी निधाना, मंगल करणारं जे रत्न आहे त्या मंगल करणाऱ्या रत्नाचं निधान किंवा ठेवा आपण आहात। आणि सज्जन वनचंदना आराध्यलिंगा, सज्जन हेच कोणी वन आहेत, अशा सज्जन रूपी वनातला चंदन वृक्ष आपण आहात। आणि म्हणून आपण आराध्य लिंग आहात। लिंग शब्दाचा अर्थ देव आहे। आपण आराधना करण्यास योग्य आहात, पूजा करण्यास योग्य आहात, असा या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे। थोडंसं विस्ताराने आता चिंतन करायचं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी गुरूंचं वर्णन करताना पहिला शब्द वापरला नमो, गुरूंना नमस्कार केलेला आहे। नमस्कार करत असताना मोठ्यांना नमस्कार केल्यानंतर काय फायदे होतात आपण पाहून आलो। एक प्रकारचं हे नमस्कार रूपी मंगलसुद्धा आहे। पण नमस्कार करत असताना तो नमस्कार जाणून जर केला तर विशेष फल प्राप्त होतं। बऱ्याच वेळेला लोक नमस्कार करतात परंतु जाणून करत नाहीत। काहीतरी फल मिळेल पण जाणून केलेला जो नमस्कार आहे त्याचं मात्र विशेष फल प्राप्त होत असतं। एखादी श्रेष्ठ व्यक्ती येऊन बसली, आल्यानंतर आपण नमस्कार करतो। एका मनुष्याला विचारलं, का हो त्यांना तुम्ही नमस्कार केला, हे नमस्कार केलेले कोण आहेत? म्हणजे आम्हाला काय माहिती कोण आहेत, मग नमस्कार का केला? म्हणजे त्यांनी केला म्हणून मी केला।
अशा पद्धतीने नमस्कार करणारे भरपूर लोक आहेत, परंतु नमस्कार करत असताना त्या स्वरूपाला जाणून नमस्कार करणं. नमे इति नमः असं म्हटले. मी कोणी नाही आणि माझं काही नाही असा भाव निर्माण होणं हा खरा देवाला नमस्कार आहे. नमे इति नमः म्हणून असा नमस्कार केला पाहिजे की ज्याला नमस्कार करायचं तत्स्वरूप आपण झालो पाहिजे. म्हणून नमस्कार करताना त्यांचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात आमचे श्रीगुरू निवृत्तीराय कसे आहेत. श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून त्यांचं हे वर्णन चालू आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत. ते नमो जगत खिल पालना. जगत अखिल आणि पालना, अखिल जगत पालन करणारे हे आहेत. संपूर्ण जगाचं पालन करणारे निवृत्तीनाथ महाराज आहेत. तसं पाहायला गेलं तर जगाचं पालन करणारा कोण आहे. पोषितो जगासी एकला तो. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर असं म्हटलेलं आहे. सगळ्या जगाचं पालन करणारा परमात्मा आहे. कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो असा परमात्मा आहे. पण परमात्मा जगाचं पालन करणारा असताना ज्ञानेश्वर महाराज इथे श्रीगुरूंना जगाचं पालन करणारं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरू आणि देवात कोणताही भेद मानत नाहीत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा. आत्मज्ञाने चोखडी संतही माझी रुपडी. तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. संत जे असतात ते देवस्वरूप झालेले असतात, भगवत स्वरूप झालेले असतात. म्हणून देवाचं सामर्थ्य कधीकधी संतांच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि त्यात निवृत्तीनाथ महाराज बसलेले. ते निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत. कोण आहेत निवृत्तीनाथ महाराज. सदाशिवाचा अवतार स्वामी श्री निवृत्ती दातार असं म्हटले. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. या दृष्टीने सुद्धा जगत खिल पालन असं म्हटलेलं आहे. किंवा या संत या दृष्टीने जर आपण घेतलं तर संत जगाचं पालन खरोखर करतात. परमात्मासुद्धा जगाचं पालन करतात, पण परमात्मा सामान्य रूपाने जगाचं पालन करतात. सगळ्यांचंच पालन करणारा भगवान परमात्मा आहे. सज्जनाचं जसं भगवान पालन करतो तसा दुर्जनाचं सुद्धा काय करतो, पालन करतो. चाले हे शरीर कोणाची हे सत्य. परंतु संत जे असतात ते विशेष रूपाने जगाचं पालन करतात बरं का. नुसतं पालन करणं या शब्दाचा अर्थ आहे जन्म देणं किंवा त्यांच्या कर्मानुसार त्यांना फल देणं म्हणजे पालन करणं नाही. पालन करणं म्हणजे रक्षण करणं आहे. या भवभयापासून रक्षण करणारे कोण आहेत. सर्वांच्या पाठीमागे संसार दुःख लागलेलं आहे. या सगळ्या संसार दुःखापासून त्रिविध तापापासून रक्षण करणारे जर कोण असतील ते संत आहेत. आणि म्हणून संत जे आहेत ते पालन करतात. पालन करण्याकरताच संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. हो, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. जगामध्ये सगळीकडे सुख नांदावं त्याच्याकरता धर्म टिकावा म्हणून साधू संत प्रयत्न करतात. आणि म्हणून त्यांना नमो जगत खिल पालना असं म्हटलेलं आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात संत जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत. जगत खिल पालना म्हटलं मंगळ मणी निधाना असं संतांना म्हटलं आहे. संत जे आहेत ते मंगळरूपी मणी जे आहेत त्याचं निधान आहेत. आता मंगल म्हणजे काय. मंगळाच्या मणी असं का म्हटलेलं आहे आणि त्या मनीचं निधान संत आहेत हे का म्हटलेलं आहे. मंगळ म्हणजे काय हो. मंगल म्हणजे शुभमंगल नाही बरं का. मंगल शब्दाचा अर्थ आहे कल्याण. कल्याण आपलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला वाटतं ते कल्याण नाही. आत्यंतिक कल्याण ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात मंगल. आणि असं मंगल काय आहे जगामध्ये. जगामध्ये मंगल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही शब्द मंगल आहेत, काही क्रिया मंगल आहेत, काही वस्तूसुद्धा काय आहेत मंगल सांगितलेले आहेत.
उदाहरणार्थ शंख वगैरे जे वस्तू आहेत ही मंगल सांगितलेली आहे. आपण प्रवासाला निघालो आणि एखादी माता माऊली समोरून कलश घेऊन येत असेल तर ते दर्शनसुद्धा काय सांगितलं आहे? मंगल सांगितलेलं आहे. गाई वासरू जर आपल्याला दिसलं तरीसुद्धा काय सांगितलं आहे? मंगल सांगितलेलं आहे. काही आरतीने ओवाळणं वगैरे असतं हे सुद्धा काय आहे? मंगल आहे. काही शब्द मंगल असतात. भगवंताचं नामस्मरण हे काय आहे? मंगल सांगितलं आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवान परमात्मा मंगल आहे. पवित्रानाम पवित्रम यो, मंगलानांच मंगलम असं म्हटलेलं आहे. मंगल काय काय? मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनुम हरिः असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा या सगळ्या गोष्टी मंगल आहेत, मंगल करून देणारे आहेत. बाकी लौकिकातल्या काही गोष्टी जरी मंगल दिसत असल्या तर ते कायमचं मंगल करून देत नाहीत. संतांना या ठिकाणी मंगल मनी निधान असं म्हटलं आहे. म्हणजे मंगल करून देणारे जे काही रत्न आहेत त्या रत्नांचा निधान म्हणजे ठेवा संत आहेत. मंगल जगामध्ये करणारे रत्न कोणते कोणते आहेत? आता आपण पाहिलं, मंगल परमात्मा आहे, मंगल भगवंताचं नाम आहे, मंगल ही भक्तीसुद्धा आहे बरं का. भक्तीसुद्धा मनुष्याचं मंगल करणारी आहे, वैराग्य मंगल करणार आहे, ज्ञान हे मंगल करणार आहे. आणि अशी यांना सगळ्यांना रत्नाची उपमा दिलेली आहे. जसं रत्न असतं, काही काही रत्न लोक धारण करतात आणि ते धारण केल्यानंतर लौकिकामध्ये अशी मान्यता आहे की त्यांचं मंगल होतं. रत्न धारण केल्यानंतर काय होतं? लवकर मंगल होतं, अशी धारणा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ते सांगितलेलं आहे. परंतु त्याहीपेक्षा हे लौकिकातलं मंगल जे आहे ते खरं मंगल नाही, शाश्वत मंगल नाही. आज अमंगल होतं, मंगळाची अंकुरी सवेचे अमंगळाचे पडे पोरी, मृत्यू उदराचे परिवरी गर्भगिवसी. लौकिकातलं जे मंगल आहे त्याला मंगल म्हणता येत नाही. आज मंगल झालेलं दिसतं की उद्या काहीतरी अमंगल होतं. मग खरं मंगल कोणतं आहे? तर खरं मंगल आहे भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येणं. खरं मंगल आहे परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होणं, आपल्या जीवनामध्ये भक्ती प्राप्त होणं. आणि म्हणून ही मंगल करून देणारी रत्न आहेत. कोणती कोणती रत्न आहेत मंगल करून देणारी? भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, ज्ञान, ही सगळी रत्न जी आहेत यांना मंगलमणी असं म्हटलं आहे. आणि या मंगलमण्याचं निधान म्हणजे ठेवा कोण आहेत? आमचे श्रीगुरू आहेत. म्हणजे आमच्या श्रीगुरूंच्याकडे सगळं मंगल करणारी रत्न आहेत. त्यांच्याकडे भक्ती आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे वैराग्य आहे. किंबहुना त्यांनी कृपादृष्टीने जरी पाहिलं तरी एखाद्याचं काय होतं? मंगल होतं, आत्यंतिक कल्याण होतं. म्हणून मंगलमणी निधाना असं म्हटलं आहे. किंवा मंगल असलेला परमात्मा जो आहे त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी साठवलेला आहे. नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तयापोटी. भगवान परमात्मा त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये साठवलेला असल्यामुळे तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. परमात्म्याला त्यांनी हृदयामध्ये साठवलेला आहे. संपूर्ण मंगल करणारा परमात्मा जो त्यांच्याजवळ आहे, सगळ्यांचं मंगल करणारी भक्ती त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या कृपादृष्टीने भक्ती प्राप्त होते, त्यांच्या कृपादृष्टीने ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? मंगलमणी निधाना. आपल्याला त्यांच्या हृदयातच भगवान परमात्मा आहे, म्हणून रत्न आहे भगवानसुद्धा. त्या हनुमंतरायांची गोष्ट आपण नेहमी ऐकतो. राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वांना काही काही बक्षिसं देण्यात आली आणि हनुमंतरायांना काही बक्षीस दिलं नाही. तेव्हा सीतामातेला असं वाटलं चुकून राहिलं की काय, म्हणून देवाला सांगितलं, देवा तुम्ही हनुमंतरायांना काही दिलं नाही, चुकून राहिलं का? भगवान म्हणले चुकून नाही राहिलं, मुद्दाम दिलं नाही. म्हणले का बरं मुद्दाम दिलं नाही? भगवान म्हणले काय देणार त्याला? तुका म्हणे त्याचे उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक 5 जर मी काही माझे 5 प्राण त्याला दिले हनुमंताला, तर मी हनुमंताचे 5 उपकार फेडू शकतो
पण हनुमंताचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, फेडू शकत नाही हनुमंताचे उपकार. पण सीतामाईला वाटलं ठीक आहे नाही फेडत ना, पण तरी काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून सीतामाईने आपल्या गळ्यातला अमूल्य असा नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंताच्या गळ्यात टाकला. टाकल्यानंतर आता हनुमंतरायांनी तो हार पाहिला. हनुमंतरायाला एवढा आनंद झाला नाही आणि हनुमंतराय बाजूला गेले आणि बाजूला गेल्यानंतर त्यातलं एक एक रत्न असं पाहायचं, दातात घ्यायचं, फोडायचं आणि फेकून द्यायचं. सीतामातेने पाहिलं आणि सीतामातेने विचार करायला लागल्या. शेवटी हनुमंतराय स्वभावावरच गेले, कारण वानर स्वभाव आहे ना. म्हणून हनुमंतरायाजवळ सीतामाता गेल्या आणि म्हणायला लागल्या, अहो हनुमंताय काय करता तुम्ही, एवढं अमूल्य रत्न मी तुम्हाला रत्नाचा हार दिलेला आहे. भगवान परमात्मा त्या हनुमंतराय सीतामातेला म्हणायला लागले, मी याच्यामध्ये माझं रत्न पाहतो. कोणतं रत्न तुम्ही याच्यामध्ये पाहता? रामरत्नम अहम जाने कौसल्या गर्भसंभवम. रामरत्नाला मी याच्यामध्ये पाहतो. म्हणजेच काय, रत्न आहे परमात्मा. सीतामाता म्हटल्यात याच्यात तुम्हाला रामरत्न दिसत नाही, पण तुमच्यात तरी रामरत्न आहे का? तेव्हा हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये रामरत्न दाखवलं, परमात्मा हे धन दाखवलं. आणि अशा परमात्म्याचं निधान संत आहेत. म्हणून सकल मणी काय मंगल मणी निधान असं म्हटलं. आणि पुढे सज्जन वनचंदना आराध्य लिंगा असं ज्ञानोबाराई या ठिकाणी संतांचं वर्णन करतात. सज्जन रूपी वन आहे किंवा स्वजन रूपी वन आहे. त्या वनामध्ये जंगलामध्ये चंदन म्हणजे सुगंधी वृक्ष म्हणजे संत आहेत. या ठिकाणी सगळ्या सज्जनांना एका वनाची उपमा दिलेली आहे. सज्जन एका ठिकाणी असतील, ते सज्जन सज्जन का झाले त्याला कारण संत कोणीतरी असतात. आणि त्या संतांच्या सहवासात आल्यानंतर दुर्जन मनुष्यसुद्धा काय होऊन जातो, सज्जन होऊन जातो. सज्जनाला वनाची उपमा दिलेली आहे. अनेक लोक, जसं वनामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात. एकाच प्रकारची झाडं असतात वनामध्ये? वनामध्ये सगळ्याच प्रकारची झाडं असतात. हो, बाबळीचंही झाडं असतं, आंब्याचंही झाडं असतं, बोरीचंही झाडं असतं, त्याच्यानंतर आणखीन सगळी झाडं असतात. तसं माणसं म्हटल्यानंतर माणसं काय सगळी एका स्वभावाची असतात का? कोणी बोरीच्या झाडासारखं असतं, कोणी बाबळीच्या झाडासारखं असतं, कोणी त्या ठिकाणी आंब्याच्या झाडासारखं असतं. पण या सगळ्या झाडामध्ये एक वनच आहे. संसार म्हणजे एक प्रकारचं काय आहे, वन आहे. पण या वनामध्ये जसा चंदनाचा वृक्ष असावा, तो चंदनाचा वृक्ष जो आहे तो काय करतो? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापी येली. चंदनाचं झाड जे आहे त्याचं खूप वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. चंदन काय करतो? आपल्या सहवासात आलेली सगळी जी झाडं आहेत त्यांना सुगंधी करून टाकतो. चंदनाचेने अंग निळे, शिवतले निंब होते जे जवळे, ते निर्जीवही देवाचे निढळे बैसका केली. ज्ञानोबाराय म्हणतात, चंदनाच्या शेजारी असलेलं लिंबाचं झाड, आणि निंबाचं झाड हे निर्जीव आहे. परंतु कधीकधी त्या चंदनाचं झाडाची पानं जर मिळाली नाही तर लोक काय करतात, त्या लिंबाच्या झाडाची पानं घेतात आणि ती नेऊन देवाच्या डोक्यावर ठेवतात. निर्जीवीही देवाची निढळे बैसाका केली. वास्तविक पाहायला चंदनाचं झाड जे आहे केवळ सहवास प्राप्त झाला. निंब कडू आहे, निंबाचं झाडाची पानं कधी कोणी देवाच्या डोक्यावर टाकणार नाही. पण चंदनाच्या सहवासातला निंब असेल तर तो त्या ठिकाणी तोही सुगंधी होतो. तुकोबाराय म्हणतात, संतांनी सरता केलो तैशा परी चंदन इथे बोरी. बोरीचं झाड जे आहे, बोरीचं झाड म्हणजे काय, तसं पाहायला गेलं तर काटेरी झाड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, गोवी गेली या जवळी, झगटली या अंग फाळी, फळे तरी आतू पोळी बोराटी जैशी. बोराटीचं वर्णन केलं आहे. त्याला दोन काटे असतात, एक असतो सरळ काटा आणि एक असतो वाकडा काटा. सरळ गेलेला काटा जो आहे तो इंजेक्शन करतो आणि वाकडा काटा धरून ठेवतो. तसं सामान्य लोक जे असतात, संसारामध्ये लोक असतात, ते बोरीच्या झाडासारखे असतात. एकमेकाला काटे टोचत राहतात, त्रास देत राहतात,
पण अशी लोक जरी सुद्धा संतांच्या सहवासात गेली तरी चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शी असं म्हटलेलं आहे. केवळ त्या ठिकाणी चंदनाचा सुगंध आला. चंदनाचं जे झाड असतं त्या चंदनाच्या झाडाचे आणखीन खूप फायदे सांगितलेले आहेत. एखाद्या वेळेस तापलेलं तेल असेल त्याच्यामध्ये काय एक मलयगिरी चंदनाचा थेंब टाकला, तापल्या चंदन नाही एक बुंद एक शीतळ करी असं एक प्रमाण आलेलं आहे तुकाराम महाराजांचं. म्हणजे तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. तापलेलं तेल असतं पण त्याच्यात 52 कशी चंदन पाहिजे. उकळलेलं तेल असल्याने एक थेंब चंदनाचा टाकला शीतल करतो. त्याप्रमाणे संसाराने तापलेली त्रस्त झालेले लोक आहेत. असे लोक जर संतांच्या सहवासात गेले तर ते सुद्धा काय होतात, शांत होऊन जातात. म्हणून संतांचं वर्णन करताना हे सगळं वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात संत जे आहेत कशा प्रकारे आहेत, सज्जन वन चंदना. सज्जन रूपी वनातले चंदन म्हणजे संत आहेत. आमचे श्री गुरु निवृत्तीराय आहेत. त्यांच्या सहवासामध्ये जसं चंदनाच्या वृक्षामध्ये चंदनाच्या सहवासामध्ये कुठलंही झाड आलं तरीसुद्धा ते काय होतं, सुगंधी होतं. त्याप्रमाणे त्यांच्या सहवासात जे जे गेले ते सुद्धा त्यांचं जीवन सुगंधी होतं, चांगलं होतं. म्हणून सज्जन वन चंदना म्हटलं. आणि पुढे संतांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात आराध्य लिंगा. संतांना आराध्य म्हणजे पूजा करण्यास योग्य आणि लिंगा म्हणजे देव म्हटलेलं आहे. संत हे पूजा करण्यास योग्य आहेत. म्हणून संतांची आपण पूजा केली पाहिजे. अर्जुनाचं असं म्हणणं आहे, देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे. हां, किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, संत पूजा ज्याचे घरी ते छे गोविंदाची फेरी. संत पूजेचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. संतांच्या पूजेचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. सारावे परते. तुकाराम महाराज म्हणतात करिता देवता अर्चन घरा आले संत जन. संत पूजावे देव सारावे परते संत पूजावे आरते. आपल्या घरी जर कदाचित पूजा चालू असेल आणि पूजा करताना संत आले तर आपण देवाला बाजूला सारावं आणि कोणाची पूजा करावी, संतांची पूजा करावी. तुम्ही हां काय सांगितले ना होय आत्ताच. म्हणून संत पूजावे आरते असं म्हटलेलं आहे. नाही म्हटला मी संतांची पूजा नाही केली तशी देवाची पूजा जर करत राहिला काय होईल. भगवान म्हणतात किंवा तुकोबराय म्हणतात मंत्र अक्षता देवाशिरी येती दगड तैशापरी असं म्हटलेलं आहे. हो, संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येती दगड तैसेवरी मंत्रपुष्प देवाशिरी. किंवा नाथ महाराज असं म्हणतात सिद्ध करुणी पूजा संभार माझे पूजेचा अत्यादर पूजा करिता एकाग्र जै साधू नर घरा येते. त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करी सर्वता तेने मज हानितल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्याने मला लाथा आणल्यासारखा आहे. गुरुवर्य दृष्टांत सांगायचे की एखाद्या बाईला एखाद्याच्या घरी जेवायला बोलवलं असेल, सुवासिन बाईला एखाद्या घरी जेवायला बोलवलं आणि ती बाई आपल्या मुलाला घेऊन गेलेली आहे. आणि गेल्यानंतर कदाचित ती बाई असं म्हटली, बाई मी तुम्हाला जेवायला ज्यांच्या घरी जेवायला गेलं ती म्हणली तुम्हाला जेवायला मी बोलवलं आहे पण या कार्ट्याला कशाला घेऊन आला बरोबर. माझ्या घरात मला ही कार्टी चालत नाहीत, मुलं बाळं चालत नाहीत असं म्हटल्यावर ती बाई जेवायला थांबेल का हो. ती म्हणेल तुला जेवायचं येतं आता तू एकटी जेव, मी त्या ठिकाणी जेवणार नाही. ही बाई तिच्या मागे लागली, म्हणायला लागली हो मी तुम्हाला नुसतं जेवण देणार नाही, तुम्हाला साडी आणलेली आहे, चोळी आणलेली आहे, आणखीन काय पदार्थ आणलेले आहेत. त्या ठिकाणी ती म्हणते सगळं तुझं चुलीत घाल, मला काही नको. नाथ महाराज म्हणतात बालक एक एकुलता त्यासी माता हानितल्या लाथा मग पाटोळाही नेसविता क्षोभली माता समजेना. मग नको म्हणते आता तुझ्या घरी मी कधी पाऊलसुद्धा ठेवणार नाही. तसं भगवान परमात्मा ही आई आहे आणि संत ही मुलं आहेत.
मुलांचं जर पूजन केलं, मुलांचा जर लाड केला तर आईला आवडतं. उलट त्या ठिकाणी नाही कदाचित आईला आपण काही बोललो, पण मुलाला जर त्या ठिकाणी लाड केला, आई म्हणते माझ्या घरी बसा, जेवायला या, चहा प्या. मुलाचा जर प्रेम केलं तर. तसं संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. म्हणून संतपूजा महत्त्वाची आहे. सज्जन वनचंदना आराध्य लिंगा. ज्ञानोबाराय म्हणतात संत जे आहेत आराधना करण्यास योग्य आहेत. लिंग आहेत म्हणजे देव आहेत, असा त्याचा अर्थ झाला. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय आणखीन संतांचं वर्णन करतात. कशा प्रकारे संत आहेत. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिसार समुद्रा, मन्मथ मन्मथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. निवृत्तीरायांना नमस्कार केलेला आहे. आपण कसे आहात तर नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. ज्यांचं चित्त चतुर आहे असे जे काही चकोर आहेत आणि त्या चकोरांचे चंद्र तुम्ही आहात. इथे साधकाला जिज्ञासूला चकोराची उपमा दिलेली आहे बरं का. ज्यांचं चित्त कसं आहे चतुर आहे. आणि केवळ चित्त चतुर आहे असं नाही, तर गुरूंच्याकडून ज्ञान ग्रहण करण्यामध्ये जे चकोर आहेत, गुरूंच्या विषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये अनन्यता आहे, अनन्य भक्ती आहे, आणि म्हणून असे जे साधक आहेत त्या साधकांना चतुर चित्त चकोर म्हटलं. चकोराची उपमा कोणाला दिलेली आहे. साधकांना दिलेली आहे. आणि चंद्राची उपमा कोणाला दिलेली आहे. श्री गुरूंना दिलेली आहे. चकोर आणि चंद्राचा काय संबंध आहे आपण नेहमी ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करत असतो. त्या ठिकाणी चकोर आणि चंद्राचा खूप मोठा संबंध आहे. चकोर नावाचा एक पक्षी आहे आणि तो जगत जो असतो तो कशावर जगत असतो. चंद्राकडून नाही, पावसाचा वेगळा. हा चंद्राच्या ठिकाणी जे काही अमृताचे कण आहेत. शारदेचे चंद्र कळे, माझे अमृत कण कोवळे, ते वेचती मने मवाळे, चकोर तलगे असं म्हटले आहे. म्हणजे चंद्रापासून पूर्ण चंद्रापासून अमृत पौर्णिमेच्या दिवशी म्हणा किंवा शरद पौर्णिमेच्या दिवशी असा चंद्र पूर्ण असतो आणि पूर्ण चंद्र असेल त्यावेळेस त्या चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो. चकोर नावाचा हा जो पक्षी आहे दुसरं काही खात नाही, बाकी काही खात नाही बरं का. तो चंद्राची वाट बघत असतो. चंद्र कुमुदराचेनी ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबत असे. चकोरा चंद्रामुत फावले, ये रान वाहुनी काय वारिले, परी डोळ्याविन पाहिले वाया जाय. चंद्रामृत जे आहे ते चकोरालाच प्राप्त होतं, कारण त्या चंद्रातून ते चंद्रामृत घेण्याची जी हातवटी आहे सगळ्यांना नाही. आता आपण सुद्धा चंद्र रोज पाहतो, बाकीचे सगळे प्राणी पक्षी चंद्र पाहतात. आपल्याला काही चंद्रातलं अमृत घेता येतं का. आपल्याला फक्त एक दिवस व्यवस्था केली धर्मशास्त्राने. ते शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध ठेवायचं आणि त्या दुधामध्ये थोडंफार अमृत येत असेल तेवढं अमृत आपल्याला त्या दिवशी मिळतं. परंतु चकोराकडे अशी हातवटी आहे की तो चकोर जो आहे तो पूर्ण चंद्र असला की त्या ठिकाणी लगेच त्याला अमृत घेता येतात. म्हणून असा चकोर आहे. चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे. ते कावळ्याला काही चंद्रातला अमृत घेता येत नाही, उलट कावळ्याला चंद्रच दिसत नाही असं म्हटलं आहे. तसं चंद्राची उपमा इथे कोणाला दिलेली आहे. संत म्हणजे चंद्र आहेत. संतांना चंद्राची उपमा आपण काल पण पाहून आलो. संतांना चंद्राची उपमा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे. चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन. चंद्र आहेत, संतांना चंद्राची उपमा दिली. चंद्र आहे परंतु चंद्रामध्ये सुद्धा लांछन आहे, डाग आहे. यांच्यामध्ये डाग नाही. चंद्रमेजे अलांछन, अलांछन चंद्रमा संत आहे.